बायकोच्या हातच्या जेवणाची विशेष चव बघायची असेल तर वाट बघा त्या दिवसाची, जेव्हा तिच्या माहेरचे घरी येणार असतील. केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि केळीच्या सालीवरून घसरून पडलं तर हाडे तुटतात. हे कैसी माया आहे प्रभू. ना मुलगा सांभाळणार ना मुलगी सांभाळणार. बायकोला चांगला जीव लावा, म्हातारपणी तीच सांभाळणार. माझी बायको माझा अभिमान. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, बरोबर आहे. अयशस्वी पुरुषामागे कोणती स्त्री जाणार? ती म्हणाली, प्रेमात प्रत्येकाने ताजमहल बनवायची काही गरज नाही. रोज भांडी घासली आणि कपडे धुतले तरी खूप झालं. पूर्वी युद्धाला जाऊन राजा अजून एक राणी घेऊन यायचा, तर पहिली राणी सहन करायची. आता आम्रखंडाऐवजी श्रीखंड घेऊन आलो तरी बोंबाबोंब. नवरा सुधारायची सर्वात सोपी आयडिया. लागल्या लगेच वाचायला. काम करा, स्वयंपाक करा, मुलांचा अभ्यास घ्या. नवरा सुधारत नसतो, त्या सगळ्या अफवा आहेत. सुखी वैवाहिक जीवनाचे सूत्र. बायकोने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या नसतात आणि केलेल्या सगळ्या गोष्टी बायकोला सांगायच्या नसतात. बायको, अहो सकाळी बाहेर निघताना देवाला नमस्कार करत जा. काम व्यवस्थित होतात व चांगली फळ मिळतात. नवरा, काही सांगू नकोस. लग्नाच्या दिवशी घरातील, गल्लीतील, गावातील सर्व देवांना नमस्कार करून निघालो होतो. काय काम झालं आणि काय फळ मिळालं ही माहिती मला. नवरा आणि बायकोची 2 तास तुतुमयमय झाली, पण बायकोने एका वाक्यात सगळं भांडण संपवलं. तुम्हाला जिंकायचं आहे की सुखी राहायचं आहे?